ज्यांना मी सरस केली, ज्यांना मी शक्ती दिली, ज्यांना मी अधिकार दिला, ज्यांचा मी सन्मान केला, त्यांच्याकडून मला काही नको. तर या लोकांच्यासाठी तरी आम्ही सांगतो तो कार्यक्रम राबवला पाहिजे, पण ते घडलं नाही. आज लोक त्यांचा नाराज आहे. त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही, हा लोकांना आवडलं नाही. आम्हा लोकांची साथ सोडली, भरच्याच्यावरून गेले, मंत्रिमंडळामध्ये बसले, हे लोकांना आवडलं नाही. आता हे लोक सांगत असतात, खोटं सांगतात लोकांना. काय सांगतात? आमच्या आणि पवारसाहेबांचे समान अतिशय गोड आहे. ही गोष्ट अजिबात केली म्हणजे जनतेला फसवलं. ते सांगतात माझी बायको माझी बायको वर्षातून एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते. आणि पूर्वीच्या काळामध्ये दत्तू भाषे नव्हते त्यावेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे. आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला, आम्हा लोकांची साथ सोडली, चुकीच्या लोकांच्यावर गेली, त्याच्यानंतर माझी बायको फारवा भीमाशंकरला गेली. मला माहीत नव्हतं. आल्यावर मी चौकशी केली. तुम्ही जाऊन आला? म्हणजे हो. तुमची व्यवस्था नेहमीसारखी? नाही म्हणजे नेहमीसारखी. म्हणजे मला काही कळलं नाही. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही, आम्ही डायरेक्ट भीमाशंकरच्या दारात. हेच त्यांनी सांगितलं. ते सांगतात, दिलीप सांगतात, निवडणूक आल्या, पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही बोलला नाही. काय बोलायची यांच्यात? त्यांनी बोलायला काय ठेवलं? काहीच ठेवले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली. त्यांनी गद्दारी केली. आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली. ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. आता एकच विचार आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषणाला 100% पराभूत करा. तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.